महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि आम्ही असताना काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रयत्न केला, परंतु जो आमचा मागचा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे असताना काँग्रेस काही पिंपरी चिंचवडमध्ये बसली नाही. आणि म्हणून आम्ही असताना वंचित बहुजन आघाडी निवडणुका या ठिकाणी लढणार आहोत. लढत असताना आजची असताना पिंपरी चिंचवडमध्ये मुस्लिम समाजाचे जे मौलवी होते, विचारवंत होते, कार्यकर्ते होते, नेते होते, या सगळ्यांची असताना बैठका या ठिकाणी बोलवण्यात आली आणि त्यांनी असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा या ह्याच्यासाठी आम्ही असताना लढतो. दुसरं महत्वाचं या ठिकाणी की मध्यंतरी असताना आम्ही मोर्चा काढला होता झोपडपट्ट्यांसाठी. तेव्हा सर्व झोपडपट्टीवासियांना असताना विनंती करतोय की SRA ची योजना इथे राबवली जाईल, पण SRA ची योजना राबवत असताना ज्याला ज्याला कोणाला दिल्या जाते तो असताना महिन्याचा भाडं जे दिलं पाहिजे ते भाडं काही दिलेलं नाही. SRA च्या अधिकाऱ्यांनी असताना महिन्याचं भाडं काय असलं पाहिजे याचाही त्यांनी असताना ठरवलेलं नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला तर तो महानगरपालिकेमध्ये ठराव करणार, कारण का SRA ची महाराष्ट्र शासन त्याला परवानगी देणार, पण बिल्डिंग परवानगा जी आहे आणि उरलेले जे आहे परवाने हे कॉर्पोरेशन त्याला असताना देईल. त्याच्यामुळे कॉर्पोरेशन ते परवाने देण्याच्या अगोदर त्या बिल्डरनी सगळ्या झोपडपट्टीवासियांची महिन्याला 15,000चा करारनामा केला की नाही केला भाडं देण्याचा, 15,000चं महिन्याला भाडं चा करारनामा त्यांनी सबमिट केला तरच त्याला बिल्डिंग परमिशन त्या ठिकाणी दिल्या जाईल. तो जोपर्यंत सादर करत नाही तोपर्यंत त्याला बिल्डिंग परमिशन देणार नाही. इथल्या